कुठे आहेस? कुठे तू? मिसेस प्रधानांच्या घरी. काय? नमिताच्या घरी? तिथे कशी पोहोचलीस? किटीने बाहेर काढल्यानंतर कुठे जाणार होते मी? खूप चिडली आहेस ना किटीवर? नाही, उलट मला तिची काळजी वाटते रोहन. खरं काय तिला कळल्यावर खूप त्रास होईल तिला. ग्रेट आहे आशू तू. या परिस्थितीत पण तू किटीचाच विचार करतेस. तू बरी आहेस ना? हो. ओके, मी ठेवतो फोन आता. ओके ओके. आता तिला भेटायचंय. चल चल. समीर, तुझ्याशी बोलायचं होतं. एवढा मोठा निर्णय तुला न विचारता कसा घेऊ मी? अगं किटी, अश्विनी कुठे गेली? अश्विनी ना ऑफिसला. ऑफिसला? पण दातार काकांना फोन केला तर ते म्हणले तब्येत बरी नाहीये म्हणून येणार नाही ऑफिसला. हो, म्हणून तर तिची तब्येत बघायला आलोय आम्ही दोघं. काय किटी, दादा वहिनी आले तर किती गोंधळून गेलीस अगं तू. मगाशीच सांगितलंस ना मला ती दवाखान्यात गेली वगैरे. हो हो, डॉक्टरांकडे गेलीये ती. तब्येत बरी नाहीये ना तिची. समीर, कर्ज लवकर पेटायसाठी मी वेगळं काही केलं तू रागावणार नाहीस? मला समजून घेशील ना? उगाच त्रास करून घेऊ नकोस. काय वेगळं म्हणजे काय करणार आहेस तू एक्झॅक्टली? मी जे करेन ते आपल्यासाठी असेल. फक्त मला सांग की तू माझ्या बरोबर असशील ना कायम? अगं स्वीटहार्ट, माझा विश्वास आहे तुझ्यावर. मला माहितीये तू जे काही करशील ते माझ्या आपल्या भल्यासाठी असेल. माझी आशू कधीच चुकीचं काही करू शकत नाही. मी नमिताच्या घरून तिला घेऊन येते. येडी आहेस का? नमिताच्या घरी? येस, नमिताच्या घरून तिला घेऊन येण्यातच जास्त मजा आहे. नमिताला पुन्हा भेटण्याचा योग होताच. रोहन, तू एक काम कर, या सगळ्यांनी इथे थोपून धर. मी तिला घेऊन येते. तू येडी आहेस का? मी यांना कसं काय थोपून धरू? कसं शक्य आहे अगं किटी? त्या कॉल सेंटर मध्ये पचपच करूनच बॉस झालास ना, तेच इथे कर. कळलं ना? मी आलेच. कसं सांगू समीर तुला? खरंच माझा जीव मागितला असता तर मी दिला असता. पण मी एका जीवाला जन्म देणार आहे, द्यावं लागणार आहे मला. कसं वागलीस तिच्याशी लक्षात आहे तुझ्या? म्हणूनच सांगते, मला प्लीज तिला भेटू द्या. खूप अर्जंट आहे. झालं बोलून? निघतो आता. माझ्या घरी दादा वहिनी आले तुला भेटायला. आता या आणि श्रीराम भरत मिलन करून घ्या. हो, मी लगेच येते. तू हो पुढे. बाय. गुलाबजाम केले होते. मालविका म्हणाली अशोक तुला खूप आवडतात म्हणून 4 घेऊन आले. केवढा डबा आहे? 4 काय म्हणतेस? अगं, म्हणायची पद्धत असते ना तशी. येतो आशू. वहिनी म्हणाली ना, मालूने आठवण करून दिली म्हणून आणले गुलाबजाम. तसं नाहीये. वहिनीला माहितीये मला गुलाबजाम आवडतात, म्हणून तिने माझ्यासाठी गुलाबजाम करून आणले. पण मी तिच्याशी खोटं वागले. वहिनी मला माफ कर.